ग्रूमिंग गँग्स ही एक अशी गुन्हेगारी टोळी आहे जी अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवते आणि त्यांचे शोषण करते। याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे, कारण ही समस्या फक्त परदेशापुरती मर्यादित नाही, तर भारतातही अशा घटनांचे प्रमाण वाढत आहे। ग्रूमिंग गँग म्हणजे अशा टोळ्या ज्या अल्पवयीन आणि असहाय्य मुलींना फसवून त्यांचा मानसिक, भावनिक आणि शारीरिक ताबा मिळवतात। सुरुवातीला अत्यंत गोड बोलून, सहानुभूती दाखवून किंवा प्रेमाच्या भूलथापात अडकवून मुलींचा विश्वास संपादन केला जातो। त्यानंतर त्यांना घरच्यांपासून दूर नेऊन त्यांच्यावर नियंत्रण मिळवले जाते। म्हणूनच ग्रूमिंग गँग हा एक गंभीर सामाजिक आणि गुन्हेगारी विषय आहे, ज्याबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे। समाजात या धोक्याची स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे, जेणेकरून मुली, पालक आणि संपूर्ण समाज सतर्क राहू शकतील। नमस्कार, मी मानसी खांबे प्रहार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करते। ग्रूमिंग गँग्स ही टोळी सुरुवातीला आपल्या लक्ष्याला शोधते, प्रामुख्याने गरीब, असुरक्षित किंवा भावनिकरित्या कमकुवत असलेल्या मुली। त्यांना महागड्या वस्तू, फिरायला जाण्याचे आमिष दाखवले जाते। त्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी गाड्या, बाहेर फिरायला नेणे, महागड्या बाईक्सने लॉंग ड्राईव्हला नेणे असे प्रकार सुरू असतात। नकळत वयातील या मुलींना पटवून दिले जाते की प्रेमापोटी हे सर्व दिले जात आहे। ती पूर्णपणे त्याच्या विचारांनुसार वागू लागली की तो तिचे वागणे, निर्णय क्षमता, समज सगळं काही प्रभावित करतो। इथूनच सुरू होतो ग्रूमिंग गँगचा खरा खेळ। मग या टोळ्या ज्या अल्पवयीन किंवा असहाय्य मुलींना जाणीवपूर्वक फसवतात, त्याच्यावर मानसिक, भावनिक आणि शारीरिक ताबा मिळवतात आणि त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करतात। एका टप्प्यानंतर या गँग्स त्या मुलींना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढतात, त्यांचे नग्न फोटो किंवा व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करतात। त्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले जाते। काही प्रकरणांमध्ये मुलींची विक्री देखील केली जाते। ब्रिटनमध्ये ग्रूमिंग गँग्सचे अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत। विशेषतः रॉदरहॅम आणि टेलफोर्ड येथे हजारो मुलींना अशा गुन्हेगारी टोळ्यांनी अत्याचाराच्या विळख्यात अडकवल्याचे निष्पन्न झाले आहे। हे प्रकरण लव्ह जिहाद सारखे वाटत असले तरी याचे स्वरूप अधिक गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असते। 2004 मध्ये उघडकीस आलेल्या रॉदरहॅम प्रकरणात तब्बल 1400हून अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा अहवाल आहे। अनेक वर्षे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे पीडितांना न्याय मिळाला नाही। भारत हा मोठ्या लोकसंख्येचा देश असल्याने अशा गुन्हेगारी कृत्यांना वाव मिळण्याची शक्यता आहे। इंटरनेटच्या माध्यमातून भारतीय मुलींना अशा जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न होत आहेत। प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, पण अनेकदा याच प्रेमाच्या जाळ्यात मुली अडकतात आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते। अशा प्रेम प्रकरणांमुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो। सध्या अनेक देशांमध्ये विशेषतः अल्पवयीन मुलींना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे। मुलींना फसवणारी व्यक्ती एकटी नसून टोळी कार्यरत असते। इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडलेल्या या टोळीला ग्रूमिंग गँग म्हणतात आणि ती सध्या जगभर चिंतेचा विषय बनली आहे। ग्रूमिंग गँगच्या इंग्लंडमधील वाढत्या घटना उघडकीस आल्यानंतर इतर देशांनाही आपल्याकडे असे प्रकार घडत असल्याची जाणीव झाली आहे। दुर्दैवाने भारतही यात मागे नाही। आपल्याला काय त्याचे, ग्रूमिंग गँग तर परदेशात आहे असा विचार करून चालणार नाही। यासाठी समाज माध्यमांवर काही अपरिचित लोकांकडून मिळणाऱ्या गोड बोलण्याच्या मेसेजपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे। अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नका। कोणालाही खाजगी फोटो, माहिती शेअर करू नका। संशयास्पद मेसेज आल्यास त्वरित आई-वडिलांशी किंवा विश्वासू व्यक्तींशी चर्चा करा। पालकांनीही मुलींवर नियंत्रण न ठेवता त्यांच्याशी मोकळा संवाद ठेवायला हवा। कोणाशी त्या मैत्री करतात, बाहेर जातात यावर लक्ष ठेवा। मुली अचानक महागड्या वस्तू आणत असतील तर चौकशी करा। इंटरनेटचा योग्य वापर करा। सरकारने कठोर कायदे अंमलात आणून अशा गुन्हेगारांना वेळीच शिक्षा केली पाहिजे। अशा प्रकरणांची चौकशी जलद गतीने व्हावी। पोलिसांनी पीडित मुलींना संरक्षण द्यावे, समाजाने जागरूकता पसरवावी आणि संशयास्पद घटना त्वरित पोलिसांना कळवाव्यात। जागरूकता आणि सतर्कता हेच याला आळा घालू शकते। ग्रूमिंग गँग्स ही केवळ गुन्हेगारी टोळी नाही, तर एक सामाजिक संकट आहे। यावर वेळीच लक्ष न दिल्यास पुढील पिढी संकटात येईल। म्हणूनच सावध राहा, जागरूक राहा आणि आपल्या मुलींना सुरक्षित ठेवा। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो, ही माहिती शेअर करा, कारण माहितीच संरक्षणाची खरी ताकद आहे। धन्यवाद।